माझ्याकडे काहीच भांडवलच नव्हतं, माझ्याकडे काहीच नाही. पूर्ण मी 20,000 फायनान्सचे काढून म्हैस घेतली होती. बरं. भांडवलची गरजच नाही. मॅनेजमेंट जर तुमचं चांगलं असेल तर भांडवलची गरज नाही, कुठल्याच धंद्यात भांडवलची गरज नाही. करण्याची इच्छा पाहिजे. करण्याची इच्छाशक्ती पाहिजे फक्त. तर थोडं आम्हाला त्याबद्दल थोडं सांगा बरं. 20,000चे तुम्ही म्हणजे पैसे काढून कशा पद्धतीनं केल्या मी पहिलं काय करायचं, भाजीपाला करायचं. मग भाजीपाल्यामध्ये काय व्हायले, भाव खालीवरी खालीवरी व्हायले. त्याच्या पहिले नोकरी करायचं. मग नोकरीपेक्षा मी काय केलं, चला भाजीपाला करू. भाजीपाला केल्यानंतर पुन्हा नंतर काय वाटलं, लय भाव व्हायचे, भाव खालीवरी होऊ लागलेत, खालीवरी होऊ लागलेत. आपल्यापाशी असलं की भाव नसायचे. आणि पुन्हा नंतर एक दुष्काळामध्ये मला झपका बसला त्या भाजीपाल्यामध्ये. मी काय केलं, एक फिक्स सोर्सचा धंदा निवडावा म्हणून हे मशिवाकडं. बरं. आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला, हळूहळू टप्प्यानुसार एक एक म्हैस तुम्ही त्या ठिकाणी वाढवत एक गेल्या. एक म्हैस वाढत गेलो. तर काही लोक काय करतात भांडवलासाठी, पाष्ट्या म्हशी देखील एक संकल्पना आहे आपल्याकडे. तर पाष्टी म्हशी बद्दल काय वाटते तुम्हाला? पार्टी म्हैस. पार्टी आणि पाष्टी दोन हा. वेगवेगळे शब्द समजा. पार्टी जे आहे म्हैस, हं. त्याने घेऊन ठेवणारा ते तर त्याला तर नुकसान होतच नाही. हं. कारण कसं आहे, त्याने 50,000, 60,000, 70,000ला पार्टी घेते, 1-1.5 लाखाला विकणार आहे. मग त्याला दूध काढायचं टेन्शन नाही ना, काहीच टेन्शन नाही. उलट आपल्याला इथं टेन्शन आहे, दूध किती देईल, काय देईल, फीड किती टाकायचे, त्याला काहीच टेन्शन नाही. पार्टी सांभाळणाऱ्याला. तर त्या पद्धतीनं सुद्धा केलं तर व्यवसाय चांगला चांगला आहे. होऊ शकतो का? ज्याला नवीन उतरायचे त्यानं पार्ट्यात म्हशी सांभाळायच्या. आणि ज्याला माहिती आहे त्यानंच त्या दुधाच्या मध्ये उतरायचं. ज्याला कसं आपल्याला पूर्ण हे धंद्यातली माहिती आहे त्यानंच उतरायचं. बरं. आज आपण तुम्ही इथं आलं, शेड मध्ये गेलो, म्हैस समजली पाहिजे आपल्याला. डॉक्टर जसं राहते की ते म्हशीला काय झालंय असं समजलं पाहिजे आपल्याला. इथं आलं की तिला काय कम पडलंय, याला काय झालंय हे समजलं पाहिजे. अर्धा डॉक्टर आपणच बनलं पाहिजे, तर धंदा व्यवसाय परवडणार आहे. नाहीतर बस व्यवसायच परवडत नाही. बरं. तर काही लोक वगारी घेऊन देखील सुरुवात करायचं, त्यांचं देखील ते आवड असते. वगारी पार्ट्या म्हशी घेऊन सुरुवात केलेल्या, 2 म्हशी घेऊन सुरुवात केलेली परवडतात, वगारी घेऊन परवडत नाही. कारण कसं आहे, तुम्हाला 3 वर्ष त्यांना, नवीन माणसाला 4 वर्ष 5 वर्ष गाभण जात नाही. आमच्यापाशी 20 महिन्यात गाभण जाते. मग त्याला मॅनेजमेंट माहिती नसतं, आणि ते काय होते, 2 वर्षात 3 वर्षातच चारा घालून घालून कटाळते. मग ते पुन्हा नंतर विकून टाकते, ते धंदा लॉस जाते. त्यासाठी वगारी घ्यायची नाहीत नवीन माणसानं पार्ट्या करायच्या नाही. तर तुम्हाला 2 म्हशी घ्यायच्या आणि दुधावर 2 ते 4 असं करत राहायचं. आता हे गाभण पूर्ण गाभण गेलेले आहेत. हे 20 महिन्यात माझे गाभण गेलेले आहेत पूर्ण. 18 ते 20, ते 18 महिन्यात गाभण गेलेले आहेत, हे 20 महिन्यात गाभण गेलेलं आहे. आता हे ते बुल घरचाच आहे, आपला हरियाणाचाच आहे. बरं. त्या संपूर्ण म्हशीला लावण करण्यासाठी हेच बुल वापरतात? हे घरचाच आहे, आपलं घरचं तयार केलंय आपण. बरं. हे ह्यांच्या लॉटचाच आहे. आता हे संपूर्ण पाड्याचं खूप छान तुमचं नियोजन आहे. पाड्यांना तुम्ही म्हणजे व्यवस्थित काळजी घेऊन त्यांना गाभण घालणं असेल, आणि दूध व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न जर कमवायचं असेल तर ह्या वासराकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं. वासराकडे लक्ष द्यायचं. आता हे 9 महिन्याचेच आहेत, हे गाभा गेलेले. 9 महिन्यात गाभा गेलेले. बरं. आता हे वेल आहे माझ्यापाशी, काय 20 लिटर दूध द्यायचं, हे पण 18व्या महिन्यात वेलेले आहे. बरं. हे तुमच्याकडेच स्वतः माझ्या घरची तयार केलेली आहे. बरं. ह्याच्या पहिलेचा लॉट तयार केलेला आहे, त्याच्या पहिलेचा. आणि तुमच्याकडे गीर गाय आहे. तर आता गीर जी गाय आहे ते आपल्या घरी खाण्यासाठी तुम्ही घरी खाण्यासाठी वापरतो मी दुधाचं. बरं. तर मुरघास देखील एक संकल्पना आहे दूध व्यवसायामध्ये. तर तुम्ही मुरघास कधी बनवला का तशा पद्धतीने? नाही, मी बनवलो नाही. मागवलं होतं एक वेळेस, पण ते मला ते चांगलं वाटलं नाही टाकण्यासाठी. ते म्हणतात आता मुरघास चांगलं राहते, पण ते काय, ते पिशव्या वगैरे आल्या आपल्या पिशव्यामध्ये, समजा काळं भर दिसायचं ते, त्याच्यामुळे मला ते टाकू वाटलं नाही. जाणवलं आपण असं खराब झालेलं खाईल का असेल, ते खराब नसते ऍक्च्युली, ते तसेच राहते. पण ते मला टाकावं असं वाटलं नाही, परवडलं नाही मला ते टाकण्यासाठी. आज तुम्हाला 8 रुपये किलो फीड घ्यायची, ते आपल्याला धंदा काय परवडणार आहे? ओके. स्वतः शेतामध्ये जर केलं तर. सर, पावसाळा आता सध्या पावसाळ्याचे थोडे दिवस आहेत, आणि पावसाळ्यामध्ये दूध व्यवसायामध्ये म्हणजे शेतातून चारा आणणं असेल, चिखल असते शेतामध्ये, खूप म्हणजे थोडं कष्ट किंवा परेशानी होते. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम सोपं करून घेता? त्याच्यासाठी तर आपण हे गोडाऊन बांधलेले आहेत ना. मग गोडाऊन जर नसेल बांधायचं असेल, चवाळे असतात आपले, आपलं गोळी वगैरे स्टॉक करून ठेवायचं. आपल्याला पावसाळ्यात बाहेर जायचंच नाही त्याला. शेतीतलं आपलं जेवढं हिरवं आहे तेवढं तोडून आणायचं आणि आपलं मिक्स करून द्यायचं. 4 वाजता देणं जाणार खाद्य खुराकाचं. 4 वाजता. त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे? ह्याच्यामध्ये सरकी पेंड आहे, पुन्हा हरभरा चुन्नी आहे, मका चुन्नी आहे, गहू भुसा आहे, पुन्हा ह्याच्यानंतर ते एक 2 म्हणजे एक टायमाला 1 किलो बार्ली पण 1 किलो आहे ह्याच्यामध्ये. बरं. सगळं मिक्स राशन आहे. आता किती वाजता चालू होते तुमचं दुपारचं नियोजन? 3 वाजता. 3 वाजता चालू होते. 3 वाजता. हे काय, आता हे इथं नॅपेर आलेलं आहे,
हे सुपर नॅपेर आहे, बरं. हे ऊस आहे हे इथं. हा. हे समजा मिक्स होते त्याच्यामध्ये, ते 4 पूर्ण जेवढं आहे आपल्यापाशी तेवढं मिक्स होते. हे ऊस आहे. सर ऊसामध्ये खूप लोकांना कुठल्या जातीचा ऊस वापरायचा वगैरे म्हणजे ऊस कसं आहे जनावराला चांगलंच नसते, हम्म. कारण कसं आहे फॉस्फरस कमी होते या ऊसानं, हम्म. गरमी जास्त राहते याच्यामध्ये. त्याच्यात कसं कशासाठी वापरायचं, ऊस जर नाही वापरलो, हे जर आपण नाही वापरलो दादाच परवडत नाही. त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का, हे थोडं आपण काय करायचं त्याच्यामध्ये समध्यामध्ये मिक्स करायचं. लोक काय करतात, ऊस ते ऊसच घालतात, ते ऊस परवडत नाही. परवडतही नाही आणि तुम्ही म्हणल्यासारखं कॅल्शियम डिफिशियन्सी असेल, हा ते कमी होते ना ते. खूप म्हणजे त्याचं थोडक्यात आपल्या माणसासारखंच कुठल्याही जनावराला सगळं मिक्स राशन त्या ठिकाणी गेलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसेल. मग सगळं तुम्ही आता सांगितल्यासारखं जर त्या जनावराला तुम्ही सगळं फीड व्यवस्थित असेल, चारा व्यवस्थित असेल, आजारपण व्यवस्थित असेल, आजारपणाचं निदान व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी होत असतील तर तुमचे सगळेच प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. सगळेच प्रॉब्लेम होतच नाही. आज आपण मी काय म्हणलो तुम्हाला, माणसाला एक पूर्ण त्याचं जर पोट साफ असेल, काय त्याची बिमारी येते का त्याला काहीच येत नाही. मग आज आपण त्याला फीड वगैरे चांगलं समजा दिलं तर त्याला कशाला बिमारी येणार आहे, बिमारीचं नावच राहत नाही. हो. तर ऊसामध्ये 86-032 ऊस कशा पद्धतीने जनावर आवडीने वगैरे खातात का? 86-032 पण खातात, 62 पण खातात. 62 समजा जास्त आवडीने खातात, 86-032 पण खातात. पण ऊस हे मिनिमम कसं आहे माहिती आहे का, की 40% 30% जर टाकायचं त्याच्यामध्ये मिक्स करून किंवा आपल्याला परवडण्यासाठी. ऊस नाही दिलेलं चांगलंच आहे, पण परवडण्यासाठी टाकावंच लागते ते. बरं. नाहीतर मग परवडत नाही आपल्याला, ते वैरण किती त्याला लगेच पार होणार ना. मग हे त्याच्यात मिक्स करायचं. सर आता याच्यामध्ये दूध व्यवसायामध्ये शेणाचा देखील एक खूप मोठा विषय आहे. तर तुम्हाला एकूण वर्षाला किती ट्रॉली शेणखत निघते? 20 ते 30च्या मध्येच निघते. 20 किंवा 22 किंवा 25 किंवा 30, हे 20 ते 30च्या मध्ये निघते मला. ट्रॉली नाही मोठे हायवा. हा. मग तर त्याची तुम्ही विक्री कुठे करता? शेतात टाकता नाही, की जागेवर शेतात मला लागेल तेवढं शेतात टाकतो आणि जागेवर विक्री करतो मी. विक्री केल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना, ते वैरण खरेदी करतो मी. म्हणजे सुक्या चाऱ्याचं त्या ठिकाणी तुम्ही नियोजन करून घेता. नियोजन पण शेणाचं उत्पन्न माझ्यामध्ये सुक्या चाऱ्यापेक्षा थोडं जास्तच येत असेल अजून. नाही, तेवढं मी स्टॉक करून ठेवतो. ते जेवढं शेण विकल माझं तेवढं सुका चारा घेऊन स्वतःच्या शेतीमध्ये टाकल्यानंतर स्वतःच्या शेतीचे टाकून पूर्ण शिल्लक राहिलेला विकतो. बरं, तर काय दर मिळतो तुम्हाला सांगा? 15,000 रुपये मी ते हे विकतो, आपलं ते टिप्पर 6 ब्रासचं टिप्पर 15,000 रुपयाला विकतो. बरं, तर वर्षाला शेणापासून तुम्हाला किती उत्पन्न मिळते? एक 4 लाख रुपये मिळते. 4 लाख 4-1 लाख रुपये तुम्हाला शेणापासून उत्पन्न मिळते. शेणापासून. शेणाचं ते आपण काय करायचं, वैरण घेऊन ठेवायची त्याची स्टॉक. तर तुमच्याकडे आता गायी आहेत आणि म्हशी पण दोन्ही पण आहेत. तर तुमचं वैयक्तिक मत काय आहे? दूध व्यवसायामध्ये गायी चांगल्या की म्हशी चांगल्या? दोन्ही पण करणाऱ्याला दोन्ही पण चांगलं आहे. आता गाई काय म्हणतात माहिती आहे का, गायला ते बाहेरून आले. आता माझी बँगलोरची आई जी आहे, बँगलोर 30 लिटर गाय दूध देणारी गाय. बरं. ते बँगलोरहून चाललेले आहे मी. गाई बाहेरून आणले की मरतात, हे होतात म्हणतात, पण नाही, माझ्यापाशी काहीच होत नाही, मरत नाही ना, गोळी लागली नाही माझ्यापाशी कवाच. बरं. फक्त मॅनेजमेंट फीड आपल्या जसं माणसाचं जसं राहते, खाण जेवण वगैरे कार्बोटर चांगलं असलं तर समजा चांगलं होणार आहे. आणि आपण त्याला खायलाच तुम्ही बे टाइम देता, त्याला ते कसं उपदर येईल ते. जनावराचं तसंच आहे. त्यांना म्हणजे खुराक व्यवस्थित, चारा व्यवस्थित आणि टाइम टू टाइम वेळापत्रक, लसीकरण असेल, कुठलं आजार असेल तर त्याचं निदान व्यवस्थापन करणं असेल, व्हेंटिलेशन आजार येतच नाही. मी काय म्हणतो माहिती आहे का, तुम्ही जर खुराक व्यवस्थापन चांगलं जर ठेवलं, मिक्स नायट्रोजन चांगलं ठेवलं, त्याला आजार येतच नाही. मग गायीबद्दल, जर्सी गायीबद्दल लोकांच्या मनामध्ये का संभ्रम आहे की बाबा गायी थोडं जास्त त्रास देतात, उत्पन्न होत नाही, आजार पण जास्त देते? त्रास वगैरे काही नाही. ते काय होते, दुधाला भाव वगैरे कमी मिळते, त्याला फॅट वगैरे कमी राहते मिळते, त्याच्यामुळे ते लोक भाव नाही आहे. आणि मेन कसं आहे माहिती आहे, गायीला कसं आहे, तुम्ही जर दूध देणारा जास्त दूध देणार आहे ते गाय, मग त्याला 30 लिटर 20 लिटर 25 लिटरच्या पुढले राहते ते. आणि त्याला टेम्परेचर वगैरे झालं, ते जर नाही सांभाळलं तुम्ही तर ते आजारी पडते. आजारी पडलं ते उदर येत नाही. म्हणजे एखादी कुठली बी गाय असेल, म्हैस असेल किंवा कोणी असेल, ते जास्त प्रमाणात जर प्रोडक्शन देत असेल तर त्या मानामध्ये आपल्याला त्यांना ते सगळं रिटर्न द्यावं लागेल. तर ते आज तुम्ही 20 लिटर दूध देतो, त्याला 2 लिटर फेड दिले असते, कसं जगल आपल्यापाशी? मग ते आपल्याला काय वाटते माहितीये का, हे मला 20 लिटर द्यावं, मग ह्याचं पूर्णच पूर्ण मला मिळावं, पण त्याला काहीच तुम्ही देणार नाही तर ते कसं देईल? ते दुसऱ्या त्याला तुम्हालाच खाऊन टाकते. असा विषय त्याचा. सर, गायी आणि म्हशीमध्ये गाभण न जाण्याच्या तक्रारी देखील खूप लोकांना वाटतात, गाभण जात नाहीत. तर तुमच्याकडे असा कधी प्रॉब्लेम येतो का? नाही, एखाद्या वेळेस क्वचित येते, एखाद्या वेळेस त्याचं इन्फेक्शन वगैरे झालं तर ते आम्ही काय करतो, औषध वगैरे सोडून त्याचं दूर करून टाकतो.
गाभण वगैरे असं काही माझ्याकडे प्रॉब्लेम होत नाही. नसेल तर ते एखादी लागलेली मी काढून टाकतो एखादी ती. आता तुमच्या गायी असेल, म्हशी असेल, यांना तुम्ही कृत्रिम रेतन करता की काय नाही, नॅचरल? आपलं नॅचरलच आहे ना. नॅचरल हा, रेड नॅचरल आहे तुमच्याकडे. नॅचरल नॅचरल. म्हशीसाठी ते नॅचरल पद्धतीने चालते. गायीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने करता? नाही, आपलं हेच भरवतोच आपण. भरवतो. हा, बरोबर. तर कुठली पद्धत चांगली वाटते तुम्हाला? दोन्ही पण जसं कसं माहिती आहे का, त्याचं नॅचरल किती पण चांगलं ना, किती हम्म. केलं तर. तर म्हशीमध्ये थोडं नॅचरल पद्धत चांगली हा, आहे. आणि गायवामध्ये मग ते भरवलेलं चांगलं. आणि सर, वाळल्या चाऱ्याचं देखील तुमचं नियोजन खूप छान पद्धतीने वाटलं. तर इथं कुठले कुठले तुम्ही गुळी असेल स्टॉक करून ठेवले मला सांगा? हे मी वर्षाला स्टॉक करून ठेवतो. हम्म. हे कारण कसं आहे माहिती आहे का, हे आपल्याला जर ह्याच मेन जर हे चुकलं, आपलं हे जर मॅनेजमेंट चुकलं, तर समजा धंदाच फेल झाला, चुकला समजा. हे गुळी मी स्टॉक, सोयाबीनचं, हरभरा, हे पूर्ण मी 30-40 टन गुळी स्टॉक करून ठेवतो. बरं. हे आता सोयाबीनची गुळी आहे तुमची? सोयाबीन आहे, हरभरा मिक्सच आहे त्यामध्ये. गेल्या वेळेस हरभरा मला कमी मिळालं होतं, सोयाबीन जास्त मिळालं होतं. आता काही हरभरा वरी पण आहे, ते हरभरा आहे वरी पण. ते काय करतो, थर मिक्स करून ठेवतो मी ते. आणि आपल्या स्वतःच्या शेतामधून आहे की बाहेर विकत वगैरे आणता? नाही, विकत पण घेतो मी. स्वतःच्या शेतामधलं आहे ते गोळा करून ठेवायचं, आणि विकत मी एक शेणखत आहे, शेणखत विकतो मी. शेणखत विकून पण हे खरेदी करतो त्याच्यावर. बरं. काय किमतीला दर मिळतो समजा म्हशीमध्ये? हे 3,000 रुपये 4,000 रुपये टन मिळते. बरं. तर सोयाबीनच्या गुळीबद्दल खूप शेतकऱ्याच्या मनामध्ये थोडी शंका असते, हीट जास्त असते, द्यायची की नाही, काय वाटते तुम्हाला? प्रमाणात समजा दिलं तर काय फरक पडत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, जिथं आता आपण युपी मध्ये राहतो, आंध्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामधल्याने जर तिकडे जर गेला आंध्रामध्ये, भात जर खाल्ला तर कसं होणार आहे? आणि आपण इथं सोयाबीन आपल्याला पिकते इथं, तर ते चालतंय जनावराला, काही फरक पडत नसते. असं पण त्याचं प्रमाण व्यवस्थित दिलं पाहिजे. आणि सर, गव्हाची देखील गोळी काही लोक स्टॉक करतात. करतात आपल्याकडले जनावर गव्हाची गोळी खायला त्रास वगैरे देतात काही? नाही, काही नाही. खायला चांगलं आहे. समजा जर व्यवस्थित जर फीड मॅनेजमेंट केलं तुम्ही, तर काही चांगलं, काही विषय नाही त्याचा. मी आता सोयाबीन भरपूर आता मी युट्यूबवर बघतो, समधीकडे बघतो, त्यांनी सोयाबीन चांगलं नसतं, हे चांगलं नसतं, ते चांगलं नसतं. मग व्यवसायच परवडत नाही ना. मग हेच टाकायचं नाही, ते टाकायचं नाही. आपल्या पीक तर सोयाबीन जास्त, आणि ते जर टाकायचं नाही तर ते वाटोळं करायचं, इथं काय टाकायचं आपण? परवडतच नाही, धंदाच परवडत नाही ना. मग आपल्या जे पिकतं ते जर आपण टाकलो तर परवडणार आहे ना धंदा. याची हाईट तुम्ही कशा पद्धतीने उंच ठेवल्या? 18 फूट हाईट आहे. हे असं 45 फूट 18 फूट असं आहे. असं 45 आणि असं 20 फूट आहे. 20, म्हणजे 20, प्रत्येक 40. दूध व्यवसायाला अशा पद्धतीनं सुका चारा स्टॉक करण्यासाठी एक गोडाऊन असलं पाहिजे. मेन मॅनेजमेंट इथूनच सुरुवात आहे. चारा मेन तुमच्याकडे स्टॉक असेल, आज जर स्टॉक चारा जर नसेल तुमच्याकडे, तर मॅनेजमेंट पूर्ण चुकते. कारण की तुम्हाला आज जर इतर हे स्टॉक नसेल, तर ते धंद्यावर तुम्हाला बर्डन येणार, तुम्हाला म्हशी विकावं लागणार पुन्हा. चारा वगैरे कमतरता जर असेल तर बाजारातून घ्यायचं म्हणलं तर आज 30 रुपये 40 रुपये पेंडी परवडत नाही. बाजारातून आणून परवडतच नाही धंदा. सर, आता ते एक विकतचा चाऱ्याचा तुम्ही प्रश्न उपस्थित केल्यामुळे माझ्या विषय लक्षात आला. खूप लोकांकडे काय समजा जमिनीचा प्रॉब्लेम आहे, कमी जमीन आहे, गोट्यासाठी बांधकामाला जेवढी जमीन लागते तेवढीच जमीन आहे. तर अशा व्यक्तींना दूध व्यवसाय करायचं म्हणलं तर काय पर्याय आहे का, किंवा परवडू शकेल का चारा वगैरे विकत घेऊन? नाही, विकत घेणं चारा व्यवसायच करायचं नाही. कारण की लॉस मध्ये जाणार आहे ना त्यानं. कारण कसं मी ते पण बघितलं, माझ्याकडे समजा चारा विकत बघितलं, आपला घरचा बघितला, घरचा असेल तरच परवडते, नाहीतर ते विकत घेऊन नाही परवडत धंदा. बरं. हिरवा चारा तुम्ही तिकडल्या त्या ठिकाणी तुम्ही लागवड केलेली आहे का? हिरवा चाऱ्याचा हिरवा चारा तिकडे सुपर नॅपियर लागवड केलेली आहे. आता हे संपूर्ण तुमचं हिरव्या चाऱ्याचं त्या ठिकाणी लागवड केलेलं हे आहे ते माझे कडबा घेऊन ठेवलेला आहे, कडब्यासाठी आहे. इकडे कडबा आहे. बरं. कुटी करून ठेवलेला आहे मी. ते कडबा आणि ते तिकडे गुळी, हे कडबा, हे तिन्ही मिळून हे मिक्स करायचं. गुळी कडबा, गुळी मिक्स करायचं, कडबा मिक्स करायचं, सुपर नॅपियर मिक्स करायचं, ऊस मिक्स करायचं. हे पूर्ण मिक्स करून मिक्स केलेलं आपण त्या ठिकाणी बघू. मिक्स केलेलं तिकडे टाकायचं. बरं. हे आपलं वासरावासाठी पावडर राहते, अशी पावडर राहते, ती पावडर देतो मी. हे काय कुठले कंटेन आहे? हे वासरावासाठी आहे, व्हिटॅमिन सी म्हणून. बरं. मिनरल, विटामिन. बरं. आता या ठिकाणी तुमचं म्हणजे सर्व हिरवा आणि सुका मिक्स केलं, मिक्स करून जाते. बरं. पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स, ऊस मिक्स आला ह्याच्यामध्ये, पुन्हा नंतर कडबा मिक्स आला, गुळी मिक्स आलं, पूर्ण. याच्यामध्ये हिरवा चारा मध्ये ऊस आहे, नेपियर आहे, आणि याच्यामध्ये आता नंतर सुका चारा तुम्ही मिक्स करणार? नाही, पूर्णच मिक्स आहे ह्याच्यामध्ये. आता सगळं मिक्स केलेलं आहे का? ह्याच्यामध्ये. बरं. करतानाच मी ते करतो ते. म्हणजे याला थोडक्यात TMR पद्धत वगैरे म्हणतात. भेळच करायची त्याची. भेळ करून दिली तरच चांगलं आहे. कारण कसं आहे, असं एकाला जर सुका चारा एकाला हे द्यायचा आहे ना,
एक हम्म. कुटी करत करतच काय करायचं, थर गुळ्याचं थर मारायचं, ह्याचं थर मारायचं, थर थर मारायचे मध्ये हम्म. आणि मिक्स करून टाकायचं चलतीवरच. बरं. म्हणजे संपूर्ण मिक्स राशन त्या ठिकाणी गेलं हा, पाहिजे, मिक्स राशन जनावराला केलं पौष्टिक पाहिजे. पद्धत. हे काय आता हे फीड आता महिन्याचं मी एकदाच आणतो. हे बरं. हे आता सरकी आहे, हरभरा चुन्नी आहे, मका चुन्नी आहे, हम्म. गोळी पेंड आहे. गाईसाठी गोळी पेंड मिक्स करतो मी.